भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज होणाऱ्या मुक्त कराराच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय संवादाच्या मालिकेअंतर्गत काल आग्रा इथं कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यामध्ये केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि न्यूझीलंडचे व्यापार आणि गुंतवणूक मंत्री टॉड मॅकले सहभागी झाले। आग्रा इथल्या कार्यक्रमात चर्म आणि पादत्राण उद्योग, आयुष, वैद्यकीय उपकरणं यासारख्या उद्योग क्षेत्रातले प्रतिनिधी सहभागी झाले होते। मुक्त व्यापार करारात आरोग्य आणि पारंपरिक औषधं यांना समर्पित भाग समाविष्ट केल्याबद्दल वैद्यकीय उपकरण क्षेत्रानं स्वागत केलं आहे। भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार करार हा केवळ शुल्काबाबतचा करार नाही, तर ती एक व्यापक चौकट असून यामध्ये बाजारपेठेची उपलब्धता, कृषी उत्पादकता, गुंतवणूक, प्रतिभा आदानप्रदान, क्रीडा क्षेत्रातील सहकार्य, पर्यटन आणि लोकांमधील परस्पर संबंधांचा समावेश असल्याचं दोन्ही मंत्र्यांनी अधोरेखित केलं। भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार करार हा बाजारपेठ प्रवेश, कृषी, गुंतवणूक तसंच क्रीडा, पर्यटन या क्षेत्रासाठी सहकार्य यासारख्या क्षेत्रांना स्पर्श करत असून दोन्ही देशातील उत्पादक शेतकरी, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, महिला उद्योजक, विद्यार्थी आणि कुशल व्यावसायिकांना लाभ होईल अशा पद्धतीनं आखण्यात आला आहे। शिक्षण आणि कौशल्य क्षेत्रात या करारामुळे निर्माण होणाऱ्या लक्षणीय संधींबाबत गोयल यांनी भाष्य केलं। ऐसे 38 बड़े समृद्ध विकसित देशों के साथ मोदी जी ने करार किए है, फ्री ट्रेड एग्रीमेंट किया है, जिसमें दुनिया की 2/3 मार्केट अब भारत के लिए मुक्त व्यापार के लिए खुली है। तो मेरा पूरा विश्वास है कि आगरा के उद्योग जगत बहुत फूलेगा फलेगा, तेजी से आगे बढ़ेगा और बड़े रूप में अब आगरा में नए नौकरी के, रोजगार के अवसर खुलेंगे। बड़े रूप में यहाँ के उद्योग जगत में विस्तार होगा और नई नई चीजों से हम पूरे विश्व में भारत का नाम उज्जवल करेंगे। भारतीय विद्यार्थ्यांनी आणि व्यावसायिकांनी या करारामुळे निर्माण होणाऱ्या नव्या संधींचा शोध घेण्याचं आवाहन गोयल यांनी केलं। या कराराचा लाभ प्रत्येक सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योजक तसंच छोट्या आस्थापनांपर्यंत पोहोचेल याची खातरजमा उद्योगविषयक मंडळींनी करून घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज